सो हाय हॅलो आणि नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण हा ब्लॉग पुढचा कंटिन्यू करतोय. आत्ता बरोबर आपण आलो शेगावमध्ये आणि बघा काय लावलंय, जय गजानन. जय गजानन. आणि आता आम्ही जातोय दर्शनासाठी मंदिरात. इथे एकदम गर्दी केवढी आहे बघा, बाजार भरलाय बाजार. आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही आम्हाला माहीत नाही. जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो मी. बघूया, आज आमचं सगळं चुकायचंच चालू आहे. आम्ही अर्धा रस्ता पुढे जाऊन पाठी घेतो. यांना पण बघा, यांच्या दुकानात या. हां, तर आम्ही परत रस्ता विसरलो आणि पुढे गेलो. झालं आता जातो मागे. जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढा प्रयत्न करतोय. आता बाहेर सिक्युरिटी होती पण ते काय बोलले ना मला शूट करायचं नाही वगैरे. आता आम्ही जातोय आणि आजच दर्शन घेणार आणि उद्या आम्ही सकाळी आरतीला पण येणार आहोत. प्रयत्न तर करतोय, 7ची आरती आहे. सो प्रयत्न करूया आपण यायचा आरतीसाठी. अजून आम्हाला चप्पल तर आता आमचं दर्शन घेऊन झालंय आणि आम्ही आता मंदिराच्या इथे बसलो येऊन. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता पण त्याच्यामुळे शूट नाही केलं, पण हे आता बाहेर छान बसलोय. आणि हे बघा आमचे दोन चेहरा दाखवा. गजानन माऊली. जय गजानन माऊली. जय गजानन. आता इथे महाप्रसाद घेतो आणि जातो रूमवरती. आम्ही शक्य तेवढं सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर काही गोष्टी सुटल्या असतील तर त्या तुम्ही इथे येऊन प्रत्यक्षात बघाव्या, कारण की आतमध्ये फोटोशूट अलाऊ नाही आहे. पण हा बाहेरचा सगळा परिसर आहे, निसर्गरम्य वातावरण आणि सगळीकडे मुख्यतः शांतता आहे. तर जे आले नसतील त्यांनी नक्कीच एकदा या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्या, भेट द्या आणि येताना आम्हाला प्रसाद घेऊन या. सगळं झालं, आमचं दर्शन झालं, सगळं आमची जी कामं होती ती झाली. आणि हे पार्किंग आहे, एवढं सुसज्ज पार्किंग कुठे असू शकतं काय बघा. आणि एवढं डिटेल लिहिलं की किती जागा कुठे आहे, केवढ्या जागा कुठे पार्किंगसाठी आहेत, एवढं डिटेलिंग इकडे पार्किंगमध्ये आहे. म्हणजे खरंच बघण्यासारखी गोष्ट आहे ही. आता जेवायला बसलो आम्ही. आणि काय काय ताटामध्ये चपाती आहे, डाळ आहे, भात आहे, भाजी आहे, वरण आहे, शिरा आहे. लोणचं आणि काकडी आहे. आता आम्ही जेवतो. आणि हे बघा, हे जे आम्ही सांगितलेलं काय राहिलं असेल तर हे बघून. ही सगळी जेवणाची सोय. हे श्रावणाच्या पहिल्या दिवशी इतकं ताट आहे. म्हणजे आज असून आम्ही श्रावण पाहायला सुरुवात केली आहे असं म्हणतोय मी. अमर, साक्षी, 65 दिवस श्रावण असतो. आणि नितेश पाळतो, पण आम्हीच जरा हे आहोत. पण हे आजचं प्रूफ आहे की आम्ही पाहायला सुरुवात केली आहे. कधीपर्यंत होतंय आता शब्द नाही देऊ शकत, महिनाभर होईल, पण आठवडाभराचा प्रयत्न नक्की करू. 8 दिवसाचा नक्की. सो व्हेरी व्हेरी गुड
मॉर्निंग गाईज. आता सकाळचे 6-5 झालेत आणि आम्ही बाहेर पडलो आहे आमच्या डॉर्मेटरीमधून. फ्रेश वगैरे झालो आणि आता निघायच्या प्लॅनमध्ये आहे. सो बघूया आता पुढचा आजचा दिवसाचा प्लॅन काय आहे. हे बघा, चहा असेल तर बघूया ना. बंद आहे ना, सकाळी 7ला उघडतं. चल जाऊ बाहेर बघूया. इथे दादा, इथे प्रसादालयाची वेळ सकाळी 7 ते 9:30 आहे आणि सगळ्या ज्या आरत्या वगैरे हे आहेत पूर्ण दिवसाचं. कोणाला हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हा पूर्ण दैनंदिनी कार्यक्रम आहे. सकाळचा पहिला चहा, पहिला ये रे. लौकिकायन LAUKIK वरून गेला. त्यांना दाखव ना, लिंक दे ना. दाखवतो तुम्हाला. आता आम्हाला पेट्रोलची गरज आहे आणि इथे आता बरोबर समोर पेट्रोल पंप आला आहे. आम्ही साधारण कुठे पोचलो आता नाही आम्हाला नाही माहिती. आम्ही समृद्धीवर आहोत. आता आम्ही पहिले पेट्रोल भरतो. ती चिंता होते पेट्रोल मिळत की नाही, कारण समृद्धीवर एकदा 100 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. सो आम्हाला आता मिळालं आहे. पेट्रोल भरून घेतो. बाकी अमर गॉगल लावून बसलेलाच आहे. कालपासून काय त्याने काढला नाही आहे. झोपेत एक वगैरे घेऊनच बसलो. झोपेत पण गॉगल घेऊन. आमचे सर झोपले. पेट्रोल भरून बाकी आपण करू निवांत करू. तर पॉईंट असा आहे की आम्हाला काही खायला मिळत नाही आहे आणि जिथे जे मिळेल ते आता खायचा प्रयत्न करतोय. जाऊन येतो. तर अमर गेलाय पुढे काय आहे बघायला. बघतो आता. पोहे म्हणतायत, गरम गरम पोहे असतील तर पहिले पोहे खाऊया. बाबा रामदेव राजस्थानी हॉटेल. पण सगळेच पोहे खाते इथे. पोहे पोहे पहिले एक प्लेट घे. सगळ्या कसं नाही नाही काहीच मिळालं नाही. मला काय मिळालं नाही. सगळं फक्त पोहे तेवढेच होते. आम्ही काही ऑप्शनने आलो नाही. गरम गरम आहेत, फक्त मीठ नाही आहे. आम्ही ते वरतून टाकून वाफा निघतात ते बघू शकतो.
मिळणार नाही, कारण आता वाजलेत किती 11:30 झालेत बरोबर. तर त्याआधी आम्ही काय करतो, पहिले भूक लागली तर खाऊन घेतो. मग तसं आता 11:30ला लाईन थांबलेली असेल आरतीसाठी, ती लाईन 12:30ला सुटणार, म्हणजे 1 तास तसंच थांबण्यापेक्षा म्हटलं जेवून घेऊया तोपर्यंत, आणि मग 12:30ला आम्ही जातो दर्शनाला. सो ह्या श्रावणाच्या पहिल्या दिवशी गजानन महाराज, दुसऱ्या दिवशी साईबाबा, असं करून छानपैकी आमच्या ह्याची सुरुवात झाली आहे. हॅलो, बघत राहा. हॅलो, फायनली आमचं आता दर्शन झालंय, कारण आणि ब्लॉक करू नाही शकलो कारण तिकडे मोबाईल अलाउड नव्हता, आणि आम्ही त्याच्यामुळे सगळे मोबाईल आम्ही गाडीमध्ये जमा केलेले. चालत गेलो, पार्किंग केली गाडी, आणि पहिले तर खाल्लं आणि मग आम्ही दर्शनाला गेलो. छानपैकी दर्शन झालं आता आमचं. यावेळी गजानन महाराज झाले, साईबाबा झाले, आता बस झालं. आता आम्ही घरी चाललो, संपलं आमच्या ट्रिपचं, हे संपलं सगळं. हा दौरा इथे ना, म्हणजे ब्लॉग घरी जाऊन संपवतो, पण निदान आमची दर्शनं संपली सगळी. आता नेक्स्ट स्टॉप आहे, ज्यांना जिथून आम्ही उचललंय तुम्हाला सांगितलं त्यांना तिकडे सोडायचं. आता पहिले अमरला ड्रॉप करतो नाशिकमध्ये, आणि मग नंतर नितेशला कल्याणमध्ये ड्रॉप करेन, आणि मग मी घरी माझ्या घरी निघून जाईल. तोपर्यंत नितेशला सोडेपर्यंत बघत राहा, आणि मग तो बंद करू शकता. त्यानंतर आमचा जो या ट्रिपचा खरा करता धरता आहेत. हा, आज तुम्हाला ह्या ट्रिपचा खरा करता धरता ब्लॉगच्या एकदम शेवटी बघायला मिळेल, आणि तो अख्ख्या ब्लॉगचं तुम्हाला वर्णन करून सांगेल असं मला वाटतंय. गृहित नाही धरणार, तो काय सांगणार त्याला काय माहितीच नाही तर पण तो बोलेल तुमच्याशी की हा हे कसं झालं, काय झालं, हे सगळं तो मांडेल. आणि तो चौथा व्यक्ती पण तुमच्या लवकरच समोर येईल, त्याच्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग बघा, मध्ये स्किप करू नका. तर फायनली आम्ही आता नाशिकमध्ये पोचलोय, आणि नाशिकमध्ये आल्यानंतर साहेब बोलले चला आता घरीच चला. त्याच्यामुळे आता अमेय साहेबांची, आम्ही काय बोलतोय, कितवा 7वा अमर साहेबांच्या घरी चाललोय आता. आम्ही थोडंसं फ्रेश होऊ, चहा वगैरे घेऊ, आणि मग निघू आम्ही. सो हे सगळे जे काही मस्त मजा करून आलेले त्याचा व्लॉग तुम्ही बघत असाल, आणि या व्लॉग मध्ये जे सातत्याने सगळे म्हणतात ना की आमच्यात अजून एक माणूस असणार होता, तो माणूस म्हणजे मी आहे. खरं तर ही सगळी ट्रिप मी प्लॅन केलेली असं नाही म्हणणार, पण माझ्या डोक्यात होतं, म्हणजे असं होतं की चला जाऊया, करूया, कुठे जायचं, काय करायचं, आणि मग असे वेगवेगळे डेस्टिनेशन्स वगैरे सगळं ठरलेलं, आणि असं सगळं ठरवून शेवटी मलाच येता नाही आलं. काय करणार, काय माणसाला असतात कामं, त्याच्यामुळे काय करू शकत नाही. बघूया पुढच्या ट्रिपला तरी जमतंय का. पण खूप मजा केली या लोकांनी, मला एकसारखे व्हिडिओ कॉल येत होते. मी मिस केलं हे खूप, पण आय होप लवकरच नवीन आम्ही ठिकाणी कुठेतरी जाऊ, आणि जाऊ तिकडे मला पण तुम्ही बघाल त्यांच्यासोबत, अशी मला आशा आहे. बाकी काय नाही, बाकी बघत राहा, आणि लौकिकायन सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा, कारण पुढच्या सगळ्या व्हिडिओज मध्ये अजून जास्त धमाल दिसणार आहे. अर्थात मी आलो तर ट्रिपमध्ये. चला.